आजपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करून दिला जाणार। तसंच अधिवेशनामध्ये 4 नवी विधेयकं मांडली जाणार। महाविकास आघाडीची विधान भवनामध्ये आज बैठक, अधिवेशनाबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती। बैठकीनंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। हत्येमागे कुणीही असो कारवाई होणारच, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल फडणवीसांचं आश्वासन, स्पेशल एसआयटी नेमण्याची घोषणा। आमचं सरकार संविधानाचा सन्मान करणार, परभणीमध्ये कॅमेऱ्यासमोर दगडफेक करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येमागे राजकीय पाठबळ असणाऱ्याला मंत्रिपदाची शपथ अशी चर्चा। वडेट्टीवार यांच्याकडून नाव न घेता धनंजय मुंडेंकडे बोट। परभणीमध्ये आज आंबेडकर अनुयायांकडून महाराष्ट्र बंदची हाक। परभणीमध्ये दगडफेकमधील आरोपी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी बंद, न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सूर्यवंशीचा मृत्यू। प्रचंड मोठ्या बहुमतानंतर महायुतीच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार। नागपुरातील राजभवनामध्ये 39 मंत्र्यांचा शपथविधी पूर्ण, 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 20 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी। भाजपच्या 9, शिंदेंच्या 6 तर अजित पवारांच्या 5 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान। राज्यामध्ये सध्या बिनखात्याचं सरकार, अधिवेशनामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं फडणवीसच देणार आहेत का, संजय राऊतांचा खुचक सवाल। 2.5 वर्ष नाही तर आतापासूनच महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या कामगिरीचं ऑडिट होणार, पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। कामगिरीबरोबर नसावी म्हणूनच भाजपतल्या काहींना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नसावं, मंत्री न झालेल्यांना पक्षामध्ये मोठी जबाबदारीही मिळू शकते, फडणवीसांचं वक्तव्य। 2.5 वर्षांसाठी काहींना संधी देण्याचं ठरलंय, अनेक मंत्री आणि राज्यमंत्र्यांना त्यानुसार स्थान मिळेल, या संदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा, दादांची माहिती। एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार, देवगिरीवरील बैठकीमध्ये 2.5 वर्षांच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब, मंत्र्यांना प्रतिज्ञापत्र द्यावी लागणार, सूत्रांची माहिती। मंत्रिपदाचा 6 महिन्यांचा फॉर्म्युला करायला हवा होता, 2.5 वर्षांच्या फॉर्म्युल्यावर राऊतांची टीका, ज्याला त्याला कर्माची फळं मिळतात, महाराष्ट्र बघतोय, राऊतांचा निशाणा। मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली, जालना, नांदेड, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यांना मंत्रिपदाची हुलकावणी। खोतकर, लोणीकर, तानाजी सावंतांसह इतरही नेते इच्छुक होते। मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज झालेले तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघून गेल्याची माहिती। बेलापूर विधानसभेच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, नागपूरच्या धरमपेठमधील निवासस्थानी ही भेट घडली। मंत्रिपद हुकल्यानंतर अनिल पाटलांनी सुनील तटकरे यांची भेट घेतली, पक्ष संघटनेच्या जबाबदारीवर अनिल पाटलांनी तटकरेंसोबत चर्चा केल्याची माहिती। रत्नागिरी जिल्ह्याला तब्बल 29 वर्षांनंतर 2 मंत्रिपदं मिळाली, मंत्रिपदानंतर आता जिल्ह्याला पालकमंत्री कोण याची उत्सुकता। मुंबईतील सेना भवन परिसरामध्ये राणे समर्थकांकडून बॅनरबाजी, हिंदू धर्म रक्षक अशा आशयाचे बॅनर। आमदार कृष्णा खोपडे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्ते राजीनामे। पूर्व नागपुरातील भाजपच्या मंडळ अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची नाराजी, पुढील भूमिका ठरवण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक। मंत्री उदय सामंत यांनी करून दाखवली भरत गोगावले यांची मिमिक्री, शपथविधी सोहळ्यापूर्वी भरत गोगावले यांच्याकडून प्रॅक्टिस। नागपुरात राहुल गांधी यांच्या बॅनरवर भाजपचे मंत्री आणि आमदारांचे फोटो झळकले, विधान भवनासमोर लागलेल्या बॅनरवर धन्यवाद राहुलजी, आपण यांना घडवलं असा आशय। पंकज भोयर, समीर मेघे, जितेश अंतापूरकर यांचे बॅनरवर फोटो। ठाकरे गटाच्या युवा सेना सिनेट सदस्यांची विविध समित्यांवर निवड, खुल्या प्रवर्गातून मिलिंद साटम व्यवस्थापन परिषद सदस्यपदी, तर आरक्षित सदस्यपदी शीतल शेठ देवरुखकर। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी बीडच्या आष्टीमध्ये कॅन्डल मार्च, मराठा समाज बांधवांनी आरोपींच्या अटकेसाठी मागणी करत कॅन्डल मार्च काढला। सोलापुरातील माढा, वडशिंगे, महातपूर रेल्वे स्थानकावर उड्डाणपूल आणि
पंढरपूर मुंबई रेल्वे सुरू करा, आमदार अभिजित पाटलांची रेल्वे महाव्यवस्थापनाकडे मागणी. मंत्री